सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण खर्च 7,20,00,000 अशा प्रकारचा अर्थसंकल्पीय आमचा अंदाज आहे। त्याच्यामध्ये राजकोषीय तूट देखील 1,36,234 कोटी रुपयाची आहे। परंतु मी सर्व माझ्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यस्तर सर्वसाधारणमध्ये आम्ही 33% वाढ केली, 1,90,242 कोटीची। अनुसूचित जाती घटकमध्ये आम्ही 42% वाढ केली, 22,568 कोटीची। आणि आदिवासी घटक कार्यक्रमामध्ये आम्ही 40% वाढ केली, 21,495 कोटीची। आणि जिल्हा वार्षिक योजनेचा फायदा फार मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यांना होत असतो, ज्याला आपण डीपीसी म्हणतो। त्याच्यामध्ये देखील आम्ही 11% वाढ त्या ठिकाणी केली, अशी 20,165 कोटी रुपये अशा पद्धतीची ती रक्कम आहे। एकंदरीतच मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की एकूण महसुली जमा मागील वर्षामध्ये 4,99,463 कोटी रुपयाचा होता आणि त्या तुलनेमध्ये 12.31% वाढून आता आम्ही 5,60,964 कोटी साधारण अपेक्षित धरलेला आहे। त्याच्यामध्ये राज्याच्या कर महसुलामध्ये देखील 25-26 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही 4,77,400 कोटी इतका अंदाज आहे। त्या कर महसुलामध्ये साधारण 13.67% वाढ आहे। त्याच्यामध्ये महसुली खर्चामध्ये देखील गेल्या वर्षीच्या तुलनेनं आम्ही महसुली खर्च 6,06,855 कोटी आमचा अपेक्षित धरलेला आहे, त्याच्यात 16.81% वाढ आहे। अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे। आम्ही यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण उद्याची 5 वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की उद्याची 5 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ज्याच्यातनं भांडवली गुंतवणूक आहे, ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आपलं स्थूल उत्पन्न देखील वाढायला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे, अशा गोष्टीला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊ आणि तेच करण्याचं प्रयत्न आमच्या या अर्थसंकल्पात आम्ही केलेला आहे। मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, साधारण राजकोषीय तूट ही नेहमी सांगितलं जातं की ती 3% आतमध्ये असली पाहिजे, 3% पेक्षा जास्त जाता कामा नये। यावेळेस पण आम्ही ती 2.76% इतकीच अंदाजित त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणजे 3% आतमध्येच आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आजच्या घडीला राज्याच्या स्थूल उत्पन्नाचं मी साधारण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना देशाच्या पण वेगवेगळ्या राज्यांची माहिती घेतली। त्याच्यामध्ये स्थूल उत्पन्न आता आपलं झालेलं 49,39,355 कोटी आणि हे कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या आपलं जे कर्ज आहे ते कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या आतमध्ये असलं पाहिजे 25%च्या। आपलं आहे ते 18.77 आहे। संपूर्ण देशामध्ये 20%च्या आतमध्ये असणारी 2च राज्य आहेत, एक म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र। बाकीची तर 20%च्या पुढे आहेत आणि काही तर 25%च्या पुढे आहेत। तुम्ही पण जर तुम्ही माहिती मागवली तर तुम्हालाही कळेल। त्याच्यामुळं आम्ही विशेष म्हणजे एकूण कर्ज स्थूल उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त असता कामा नये, तिथं आम्ही 18.87% पर्यंत ठेवलं आणि 3% पर्यंत मर्यादा वार्षिक कर्ज उभारणी करता त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या, ती आम्ही 2.76 पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे। अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे। मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक कृषी क्षेत्राचा विकास दर होता 3.3%, यावेळेस मात्र 24-25 मध्ये तो 8.7% पर्यंत सुधारला आणि त्याचा एक चांगला फायदा राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या मध्ये त्या ठिकाणी झाला। या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरेच काही बोललं जातं, त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं, शेती उत्पन्न मूल्यवर्धित, नंतर सिंचन सुविधा, यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला, विदर्भाला
उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे. विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जाला प्राधान्य दिलं जातं. त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वस्तू व सेवा कराला देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी 12 ते 14% त्या ठिकाणी वाढ होती. काही काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत, परंतु तसं झालेलं नाहीये. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी 25 आता गेल्या फेब्रुवारीपर्यंत आपण 16.3% आपलं जास्त आहे. तामिळनाडूचं 8%, युपीचं 6.7%, गुजरातचं 9.1%, कर्नाटकचं 5.2%, हरियाणाचं 16.2 आहे आणि आपलं 16.3 आहे. अजून मार्च बाकी आहे आणि दिल्लीचं 12.9 आहे. अशा पद्धतीनं मेजर स्टेट ग्रॉस रेव्हेन्यू हा देखील जीएसटीचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल. हे सगळं करत असताना आम्ही थोडासा काही टॅक्स वाढवलेला आहे, परंतु तो वाढवत असताना साधारण सर्वसामान्य माणसाला त्याचा कुठला भार पडेल, ज्याची ऐपत आहे कर देण्याची अशांच्याकडनंच तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर यावेळेस आम्ही अजून एक योजना, ही अभय योजना आणलेली आहे. माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी 3 अभय योजना आणलेल्या होत्या, जे आपल्या पूर्वी सेल टॅक्स होता वगैरे ते असताना. आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्ती किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकारशी संबंधित जे आहेत उपक्रम त्यांच्याकरता थकबाकीची तडजोड करण्याबाबत हे अभय योजना ही आणलेली आहे. त्याचबरोबर आम्ही त्याच्यामध्ये जे काही केलेलं आहे त्याच्यात एक चांगला त्या अभय योजनेमध्ये फायदा होईल असा आमचा अंदाज आहे आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक हे केलेलं आहे. आम्ही जे काही बाकीचे दर जे सीएनजी एलपीजी वाहनांवरचे वाढवलेले आहेत ते इतर राज्यांच्या तुलनेने आपले आज देखील कमीच आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनावर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की बाबा 30 लाखाच्या वर वाहनं ही जरा श्रीमंत लोक घेत असतात, तर त्याच्यावरच आपण तो टॅक्स त्या ठिकाणी लावा. 30 लाखाच्या आतल्या ई व्हेकलला आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा लावलेला नाहीये. ही पण बाब तशा पद्धतीनं एक सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारी अशा प्रकारची आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्ही यावेळेस मात्र आमचं पूर्वी काय होतं, महाराष्ट्रामध्ये जे क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर, एक्सकॅव्हेटर्स हे विकत घ्यायचे, त्यांना जे काही पैसे द्यावे लागायचे ते टप्प्याटप्प्याने द्यावे लागायचे. तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये आम्ही जी वाहनं वापरतो लाईट मोटर व्हेकल त्याचाही दरवर्षी जाऊन टॅक्स भरावा लागायचा, परंतु नंतर ते बंद केलं आणि एक रकमी केलं. तसं आता ते वाहन विकत घेत असतानाच आम्ही एक रकमी टॅक्स लावायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये 7% दराने तो लागू करण्याचा निर्णय केलेला आहे. आम्ही माहिती आजूबाजूच्या राज्यांची घेतली, त्यात गोवा पण 1 टाइम टॅक्स लावतो, तामिळनाडू पण 1 टाइम त्याचा 9%, तामिळनाडूचा 8%, कर्नाटकचा असं 6-7%, राजस्थानचा 8.5% आणि 7%. अशा पद्धतीनं आपण मात्र त्याच्यामध्ये 7% टॅक्स लावलेला आहे. असं साधारण म्हणजे जिथं कुठं आपल्याला टॅक्स लावून काही उत्पन्न वाढवता येईल तोही प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. आणि आम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या मूलभूत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही अतिशय महत्व हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्याच्या करता हा अर्थसंकल्प यंदाचा महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा ही आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचाही जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला करून घेता येईल याकरता देखील आम्ही एक वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करतोय. आणि केंद्राच्या बिनव्याजी 50 वर्षाच्या मुदतीनं
1.25 कोटी रुपये ते यंदा वेगवेगळ्या राज्यांना मिळून देणार आहेत, त्याच्यातनं पण जास्त हिस्सा हा आपल्या राज्याला कसा मिळेल अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही जर बघितलं तर आम्ही रस्ते वेगवेगळे असतील, म्हणजे राज्यमार्ग असतील, आमचे विडीआर असतील, ओडीआर असतील, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांना आणि काही काही बाबतीमध्ये तर आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करायचं ठरवलेलं आहे. जे बारकी गावं आहेत ती महत्वाच्या रस्त्यांना जोडण्याच्या करता त्याही करता आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद ही निश्चितपणे केलेली आहे. तसंच महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन याची आम्ही स्थापना केलेली आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत यावेळेस आम्ही 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की गडचिरोली जिल्हा स्टील हब होऊ पाहतोय. तिथं खूप मोठ्या माइन्स मध्ये स्टीलचं जे रॉ मटेरियल असतं ते मिळालेलं आहे. त्याच्यावर तिथं रस्ते चांगले करणं नितांत गरजेचं होतं. त्याकरता 500 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही त्या भागामध्ये करण्याचा निर्णय त्या घेतलेला आहे. अशा खूप काही चांगल्या गोष्टी आणि विमानतळं किंवा रेल्वे किंवा मेट्रो किंवा जलवाहतुकीच्या करता, बंदराच्या करता, जेटीच्या करता, या सगळ्या गोष्टीच्या करता किंवा मुंबई इतकी महत्वाची आर्थिक केंद्राचं आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे जे काही सुलभता येण्याच्या करता करोडो रुपयाचे महत्वाचे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केलेला आहे. वाढवण बंधारा तर झाल्यानंतर तर खूप मोठा आमूलाग्र बदल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे तिथं पण अधिकचं लक्ष देऊन तिथं तिसरं विमानतळ हे आपल्याला कसं मुंबईचं करता येईल अशा पद्धतीनं आम्ही राज्य सरकारने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही कुठल्याही घटकाला या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये कुठं असं वंचित ठेवलेलं नाहीये. आम्ही प्रत्येकाचा विचार या अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी मगाशी सांगत होतो की राज्यातले महामार्ग असतील, बंदरं असतील, विमानतळ असतील, जलमार्ग असतील, बस वाहतूक असेल, रेल्वे असेल, मेट्रो असेल, या सर्व दळणवळण क्षेत्राशी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही त्या ठिकाणी केली आणि दर्जेदार ग्रामीण रस्त्यासाठी राज्य महामार्ग जिल्हा स्तरांना देखील सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्याच्या करता अतिशय आग्रह मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा होता. ते पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं केलेला आहे. तिघांचे उद्या मग बोलतो. महायुतीच्या काळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे आपल्याला. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. अदला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे. अदला बदल झाली पण बदला बदल नाही झाला. टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम केलं महायुती सरकारने, तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय. खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 2.5 वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत 2047 ची संकल्पना आहे त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल. कारण त्यांचं $5 ट्रिलियन जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचीव आरामशीर होईल. कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई MMR मध्ये फक्त
$1 ट्रिलियन काय म्हणताय, $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई MMR मध्ये. रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे. आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, चांगलं वातावरण आहे, इंडस्ट्रीला पोषक, आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झालंय. सांगण्याचं तात्पर्य एवढं, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दावोसला 2दा गेलो, जवळपास 7.5 लाख कोटीचं करारनामे झाले त्यावेळेस. आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस किती 15 लाखापेक्षा जास्त 16 लाख कोटीचे करारनामे झाले. म्हणजे पूर्वीसारखं फक्त करारनामेवालं काम नाहीये, हे ऍक्च्युअल काम करणारं सरकार आहे. कारण मागच्या वेळेचं 75 ते 80% त्याचं एक्झिक्युशन झालं. आणि आता देखील आता जे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली 16 लाखाचं जे MOU झाले, प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे हे का होतं, कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे, राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, उद्योग जे येतात त्यांना रेड कार्पेट आहे, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहे, या सगळ्या सुविधा आहेत. आता मगाशी दादांनी सांगितलं सुरजागडमध्ये, गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम रांग लावून राहिलेली आहे. आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिलं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, हा केवळ एक रस्ता नाहीये. देवेंद्रजींनी तो सुरू केला, मी तेव्हा मंत्री होतो, मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण केलं. आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार होत आहे. त्या ठिकाणी सोलर आहे, त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क करतोय आपण. म्हणजे तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे. हे सगळं म्हणजे ते एक व्हॅल्यू ऍडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे, रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही ठरवतो. अटल सेतू बघा, मुंबईचा कोस्टल रोड बघा. आता मगाशी भाषणात दादांनी सांगितलं मुंबईत पुण्याचा मिसिंग लिंक, अर्धा तास आम्ही लवकर जाणार, लवकर येणार. म्हणजे मुंबई पुणेमुळे तिकडे काय झालं, आयटी पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं. म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत. रस्ते, कनेक्टिव्हिटी, आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय, सागरी महामार्ग, पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही, त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये. आणि म्हणून जवळपास जे काही 5000 किलोमीटरचं ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते आम्ही या ठिकाणी, शक्तीपीठ आहे, इतरही रस्ते आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा, खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते. हे गणित आहे, साधं समीकरण आहे. त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे, त्या आकडेवारीत नाही. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे, त्यांची ओळख जी आहे त्यांची श्रीमंती रस्त्यामुळे आहे. आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले. आता एक नवीन मुंबईचा होतोय, एक वाढवणचा आम्ही करतोय. इतर जे एअरपोर्ट आहे ते नाईट लँडिंग आहे, तिथले सोयी सुविधा आहे, ते स्ट्रीप वाढवले आहे. महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली, पोर्ट आम्ही करतोय. त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय. आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करतंय, आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय.
म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे, जिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं, त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या. मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला. आम्ही त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146-150 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अजितदादा किती होते? सुप्रमा आपण दिल्या, म्हणजे आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहेत, सिंचन प्रकल्प आहेत, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, महाविकास आघाडीने बंद केली, ते आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहेत आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे, आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे. पर्यटनात खूप मोठं 720 किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं समुद्र किनारा आहे, त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादांनी लक्ष दिलेलं आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे. पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय. त्याचबरोबर महिला ज्या आहेत, एक लाडकी लखपतीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील, त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही. आता ते वाढणार कधी, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहे त्या प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत. जे केले ते पंचवार्षिक असतं ना, 5 वर्षाचा आपला वचननामा असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत, पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत, नाही मिळाल्या पाहिजे सर्व. बाबा संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, पगार, कमिटेड एक्सपेंडिचर, हे सगळं करायचं आहे ना. कर्ज काढले त्याचं व्याज द्यायचं आहे ना, सगळं आहे. ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय. आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन की आपण युनिटी मॉल करतोय. म्हणजे महिलांना फक्त आम्ही 1500 रुपये देऊन थांबलो नाही, तर त्यांना लखपती करायचंय, ते देखील आम्ही करतोय. आणि 26 लाख यावेळेस 26 लाख महिला लखपती करणार. 26 लाख महिला लखपती करण्याचा, जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी, त्यांनी देखील उज्ज्वला योजना, जनधन योजना, अशा अनेक योजना, महिलांना आत्मसन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो. जसं शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केले आम्ही ना. आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जात नव्हतं, आम्ही देतोय, पुढेही देत राहणार. त्यामुळे शेतकरी, महिला आणि मला वाटतं सगळेच, कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही. सार्वजनिक बांधकाम असेल, परिवहन असेल, नगर विकास असेल, बंदरे असेल, ग्राम विकास, ग्रामीण आणि शहरी विभाग, सगळं काय बोलत नाहीये. दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय, गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय. आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व सेक्टरमध्ये आम्ही हे केलेलं आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनाच एक मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम, त्याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय. बाकी विरोधक काय बोलतील ते त्यांना
त्यांना ते नेहमी प्रत्येकाला टीका करत असतात. 2.5 वर्ष टीका केली त्यांनी, पण टीका करून करून थकले. पण जनतेने आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, कारण 2.5 वर्ष आमच्या महायुती सरकारने काम केलं म्हणूनच दिलं. त्यामुळे आताही टीका करतील त्यांना जाऊ दे, टीकाचं उत्तर आम्ही टीकेने देत नाही. परंतु आमचं हे जे काय बजेट आहे ते जमा आणि खर्चाचं बजेट आहे. एवढं सगळं करून आम्ही जे आम्हाला बंधनं आहे त्याच्या पुढे नाही गेलो. आपण 25% जास्त आम्ही गेलो नाही आणि FRBMच्या 3% आम्ही पुढे गेलो नाही. तिथं पण 2.76 आहे. मगाशी दादानी सांगितलं 25%चं 18.87 आहे. त्यामुळे कुठेही आम्ही उल्लंघन केलेलं नाही आणि सगळं आम्ही म्हणजे आपण तसं ह्याच्यामध्येच आहोत, मर्यादेमध्ये आहोत. आणि म्हणून एकच मी सांगतो की आम्ही पूर्णपणे महायुतीचं सरकार या सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. सर्वसामान्यांचं जे मग महिला आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, सिनियर सिटीजन आहेत, युवा आहेत, या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या मागे उभे राहण्याचं हे आम्ही कायम या ठिकाणी ठेवणार आहे. आणि आम्ही तिघं आहोत आणि तिघही भाऊ आमच्या बहिणींच्या मागे कायम उभं राहू अशा प्रकारचं इकडे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे सगळं होईल, काळजी करू नका. आणि त्याचबरोबर काल चॅम्पियन ट्रॉफी देखील आपण जिंकली. तसं रोहित शर्माने नवा विक्रम केला. तसंच मला वाटतं किती वेळा, 11 वेळा तुम्ही 11 वेळा ना, 11 वेळा बजेट मांडणारे विक्रमी ठरले अजितदादा. विकसित महाराष्ट्र हाच महायुतीचा वादा. त्यामुळे हे दादा बजेट आहे, बरोबर बजेट वजनदार आहे. तुम्हाला काय वाटलं, म्हणजे तुम्हाला नाही, विरोधक आहे की आता काय लाडक्या बहिणींना पैसे दिले तर काय होणार, पण कुठेही पायाभूत सुविधांना आम्ही खात्री लावली नाही. ज्या योजना आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये खात्री लावली नाही. त्यामुळे या सर्व लक्षात घेता मला वाटतं विरोधकांना काही ठीक आहे, त्याचा काही संधी नाहीये, पण तरी नसली तरी ते विरोध करतात, ते विरोधात बोलतात. किती काही चांगलं आम्ही केलं तरी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांच्याकडे तेवढं मोठं मन असावं लागतं. आणि म्हणून आम्ही आपल्याला सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, देशाचा गौरव वाढवत आहेत. जसं त्यांनी अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आता 5व्यावरून 3ऱ्यावर आणण्याचा जो काय त्यांचा संकल्प आहे त्याच्यातून महाराष्ट्र योगदान देणारं हे पहिलं राज्य असणार आहे, एवढंच मी सांगतो. आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार आता यापुढे देखील वेगवान पद्धतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेऊ. आणि आमचं विकासाची गती आहे, आमचा अजेंडा विकास आहे, विकास 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 आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना. धन्यवाद. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजितदादा पवार आणि अर्थ राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि विशेषतः उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय. अर्थसंकल्पाकडे पाहत असताना निश्चितपणे विविध पॅरामीटर्सवर अर्थमंत्र्यांनी जे काम केलंय ते वाखाणण्यासारखं आहे. याचं कारण विविध योजनांमुळे कमिटेड एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या दोन्ही गोष्टी कमालीच्या वाढलेल्या असताना देखील अर्थसंकल्पाचा बॅलन्स तोल हा कुठेही त्याने ढळू दिलेला नाही. साधारणपणे असा समज होता की फिस्कल डेफिसिट
राजकोषीय तूट ही 5% जाईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्र बेशिस्तीत जाईल अशा प्रकारे अनेक लोक अंदाज लावत होते. परंतु सरत्या वर्षाची तूट ही 2.9% आणि पुढील वर्षाची तर ती अजून इम्प्रूव्ह करून 2.7% कमी आणण्याचं काम हे अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. अनेक वेळा लोक ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये त्या ठिकाणी महसुली तूट किती झाली अशा प्रकारचा आकडा ज्यावेळेस बघतात त्यावेळी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा साईज काय झालाय, 7 लाख कोटी रुपयाचा साईज आपल्या अर्थसंकल्पाचा झालाय. म्हणजे देशामध्ये एखादंच राज्य आपल्या पुढे असेल यूपी वगैरे सारखं, कारण त्यांची लोकसंख्या जवळपास 22 कोटी त्या ठिकाणी आहे. पण त्याचा अर्थसंकल्पाचा जरी तो साईज असला 8-1 लाख कोटीचा तरी त्याचं उत्पन्न मात्र ओव्हरऑल आपल्यापेक्षा बरंच कमी आहे. हे जरी असलं तरी 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे. आणि इतरही पॅरामीटर्सवर जर आपण बघितलं त्याचा उल्लेख या ठिकाणी अर्थमंत्री महोदयांनी आणि शिंदे साहेबांनी केला की आपली जीएसडीपीची वाढ ही देखील अत्यंत चांगली आहे. देशामध्ये 6.4% वाढ असताना 7.5% आपण वाढतो. आणि साधारण आपण ट्रेंड बघितला आपला तर गेल्या 10 वर्षामध्ये 2020-21 आणि 21-22 ही 2 वर्ष जर आपण सोडली तर साधारणपणे दरवर्षी 4 ते 5 लाख कोटीने आपला जीएसडीपी वाढतोय. आणि म्हणून हे जरी खरं असलं की आपलं कर्ज काही प्रमाणात वाढलेलं आहे तरी आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढलेली आहे. आणि जीएसडीपीच्या 25% आपल्याला कर्ज घेता येतं. अद्यापही आपण 18% आहोत. एकाही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा भाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भरारी चाललेली आहे. ही 2 गोष्टींनी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. एक तर कोविड वर्षानंतरचं वर्ष असल्यामुळे उद्योगाचा ग्रोथ रेट हा देशामध्ये खूप मोठा होता, जो यावर्षी म्हणजे सरत्या वर्षी संपूर्ण देशात कमी आला. तरी देखील देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट चांगला आहे. आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल तर आता स्टार्टअप मध्ये नंबर 1 वर आपण आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं जीएसटी कलेक्शन आहे. जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र ज्या वेगानं पुढे चाललेला आहे, आपण जर बघितलं असेल तर यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% जास्त कलेक्शन आपलं आहे. साधारणपणे आतापर्यंत नॅशनल ऍव्हरेजच्या 2%, 3%, 4% आम्ही वर असायचो. यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% आपण जास्त कलेक्शन केलेलं आहे. आणि ऍब्सोल्यूट टर्म्स जर आपण बघितलं आज 1.5 लाख कोटीच्या वर आपण चाललेलो आहोत. आपण जर बघितलं तर इतर सगळी राज्य ही साधारणपणे आपल्या अर्ध्या कलेक्शनवर आहे. त्याच्यामुळे औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्राची जी काही वाढ होते ती यातनं ध्वनित होते की आपण एफडीआय मध्ये नंबर 1, आपण स्टार्टअपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि नंबरमध्ये नंबर 1 आणि आपण जीएसटी मध्ये देखील नंबर 1 या तिन्ही मानकांवर आपण नंबर 1 आहोत. पायाभूत सुविधांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाने न्याय दिलेला आहे.
विशेषतः एका प्लॅन पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा विचार याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे, ज्यामध्ये रस्त्यांचा आराखडा पुढच्या 20 वर्षाचा आराखडा तयार करून आणि त्या आराखड्याच्या आधारावर विकास करायचा. कारण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आम्ही सगळे लोक या आमदाराला इतके दे, त्या आमदाराला इतके दे, या स्कीमॅटिक विकास होत नाही. म्हणून आम्ही तिघांनी हा निर्णय केला, त्याचा एक आराखडा तयार केला आणि त्याच्याकरता एक्सटर्नल फंडिंग आपण उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे, त्याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, त्याच्यामध्ये नाबार्ड आहे. या सगळ्यांकडनं हे पैसे घेऊन आपण अगदी गाव रस्त्यापासून तर हायवेज पर्यंत असं पूर्ण एक जाळं हे विणतो आहोत आणि त्यामुळे पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भात रस्त्यांमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही आपण त्या ठिकाणी करतो. पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टीत तर मोठी गुंतवणूक होतेच आहे. एक सगळ्यात मोठी गुंतवणूक जी आपल्याला पाहायला मिळते ती घरांमध्ये. कारण आपल्याला केंद्र सरकारने मागचा जो कार्यक्रम होता 2016 ते 2022 या 13 लाख घरं दिली होती. आता पहिल्याच वर्षी आपल्याला 20 लाख घरं दिली आहेत. त्यातल्या 18 लाखाला मान्यता देऊन जवळपास 16 लाखांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. एकूण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घर बांधणीचे प्रकल्प जे आपण हातात घेतले त्याची एकत्रित किंमत बघितली ते 80,000 कोटी रुपये. यातनं पायाभूत सुविधाही निर्माण होणार आहेत आणि यातनं सामाजिक सेवा देखील होणार आहे, यातनं अधिकारिता देखील मिळणार आहे. आणि हे सगळं करताना 50,000 रुपये त्याकरता वाढीव अनुदान आणि ही 20 लाख घरं पहिल्या दिवशीपासून सोलर अनेबल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलेही बिल येणार नाही. यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि त्या धर्तीवर राज्याची योजना या माध्यमातून टप्प्याटप्प्याने राज्यातले जे 80% ग्राहक आहेत की जे 300 युनिटच्या आत वापरतात त्या सगळ्यांना सोलरवर नेऊन त्यांना मुफ्त वीज मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम हा राज्याने आखलेला आहे आणि त्याचं सूत्रवाच हे या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माननीय दादांनी केलेलं आहे. यासोबत शेती क्षेत्रामध्ये विविध योजनांचं त्या ठिकाणी अवलंब करताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातही एआयचा वापर. आज आपण पाहू शकतो एआय, बायोटेक, ड्रोन या सगळ्या गोष्टीमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये नफा आणता येईल अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे. आणि एआयच्या माध्यमातून तर माती परीक्षणापासून तर फ्लावरिंग स्टेज पर्यंत सगळं जे काही लाईफ सायकल आहे याचं मॉनिटरिंग करता येतं आणि म्हणून त्याचा वापर करण्याकरता पहिल्यांदा योजना ही या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर झाली आहे. आणि त्यासोबत आमच्या सरकारचे महत्वाचे प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि नदीजोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांकरता भरीव अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेली आहे. हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. ज्या प्रकारचे कार्यक्रम हातात घेतले ते रोजगार निर्मितीकडे नेणारे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. आणि अगदी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रयोग नागपूरला झाला आणि काही महिलांनी एकत्रित येऊन आपल्या 1500 रुपयातनं 30 लाख रुपये जमा केले आणि त्याची स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार झाली. अशा प्रकारच्या सोसायट्यांचं जाळं तयार करून या लाडक्या बहिणींना आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते गेनफुल एक्सपेंडिचर मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे असं एक पूर्ण चक्र आम्ही तयार करतो आहोत. आणि त्यातनं राज्यात अपेक्स आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या या तयार करून त्यातनं त्यांना अधिकारिता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की 1500 रुपये आपण तर देतोच आहोत
पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती निधी योजना आणली आहे. लखपती निधीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातनं व्यवसाय उभा करून वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात त्यांना लखपती निधी म्हटलं जातं. हे काही वन टाइम लखपती नाही आहे, वर्षाला त्यांनी कमवायचे आहेत. अशा गेल्या वर्षी आपण 23 लाख लखपती निधी तयार केलेले आहेत. आता यावर्षी अजून 24 लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे. 1 कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे. म्हणजे ज्या स्वतःच्या भरोशावर केवळ 1500 रुपये नाही तर स्वतःच्या भरोशावर 8 ते 10 हजार रुपये महिना कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो. हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल या दोन्ही विभागांच्या तरतुदीमध्ये भरीव अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास 43% आणि 40% अशी वाढ या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे सामाजिक न्यायाचं जे धोरण राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याला याच्यामुळे बळ मिळेल आणि अर्थातच या 2 विभागांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या तयार करून त्या योजनांच्या माध्यमातून कुटुंबाला व्यक्तीला फायदा झाला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक बाबीवर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी असं म्हणेल की एक अत्यंत संतुलित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अजितदादांनी सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यातनं रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी एकादश अर्थसंकल्प म्हणजे 11वा अर्थसंकल्प दादांनी सादर केलेला आहे. आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे. 13 अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत. दादा या टर्म मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे पण तो रेकॉर्ड तोडत असताना एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही तिघही या अर्थसंकल्पाच्या अनुरूप पुढची वाटचाल होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू असं मी आश्वासित करतो. असं आहे की ईव्ही ज्या आहे त्यांच्यावरचा टॅक्स जो आहे तो 30 लाखाच्या वरची जी ईव्ही असेल त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे. 30 लाखाच्या आत, कारण आम्ही साधारण बघितलं की आज जे मार्केट आहे ते 30 लाखाच्या आतलंच आहे. पण कोणी लक्झरी घेत असेल तर मग त्याच्यावर टैक्स लागना चाहिए, या दृष्टि तो टैक्स लावला है। दो सवाल है। पहला तो जिस तरीके से 7 जगहों पर एमएमआर रीजन में आर्थिक जोन बनाने का फैसला सरकार ने किया, वो क्या है? और दूसरा, कई विपक्ष कह रहा है कि लाडली बहन योजना के पैसे कम किए सरकार ने। देखिए, पहली बात तो ये है कि ये जो जिस प्रकार से हमने एमएमआर हमारे डीकेसी को एक फाइनेंशियल कैपिटल के रूप में उसको हमने स्थापित किया है, एक बिजनेस सेंटर के रूप में स्थापित किया है। इसी प्रकार के बिजनेस सेंटर्स ये 7 जगह पर हम लोग तैयार करना चाहते हैं, क्योंकि बहुत बड़े पैमाने पर आज हमारे यहाँ निवेश आ रहा है और विशेष रूप से मुंबई एक फिनटेक कैपिटल भी बन गया है और मुंबई ये स्टार्टअप कैपिटल भी बना है। तो ऐसे समय ये बहुत आवश्यक है। आप देख सकते हैं एनपीसीआई यहाँ आ गया, आज नेशनल स्टॉक एक्सचेंज ने भी हमको जगह यहाँ मांग ली है, तो सारी फॉरेन बैंक्स भी यहाँ पर आ चुकी है। तो इसलिए अब हमारे लिए ये वक्त है कि हम लोग इस प्रकार के बिजनेस सेंटर जो हमारे हैं उसको और बड़े पैमाने पर तैयार करें, जिसका उल्लेख हमारे शिंदे जी ने किया कि जो हमने एमएमआर रीजन के ग्रोथ का एक रोडमैप तैयार किया है, उसमें एमएमआर रीजन ही 1.5 ट्रिलियन तक जा सकता है। तो उसी योजना का भाग इस प्रकार का ये है। और जहां तक लाडली बहन योजना का सवाल है,
कोई पैसे कम नहीं किए, सबको पैसे मिलेंगे, पूरे पैसे मिलेंगे। मग 36,000 कोटी भाग्य कसं? 36,000 कोटी भाग्य कसं? लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटी लागतील असा अंदाज केला होता आणि त्याच्यात जर 2100 करायचे आले तर 64 पर्यंत खर्च वाढेल आणि बजेटमध्ये बजेट 36,000 कोटी जे आहे तर मुळामध्ये बजेटच्या स्पीचमध्ये लाडकी बहीण हा उल्लेख नाही की इलेक्शनच्या वेळेला रोज तुम्ही करायचं आणि आता वाढल्या खर्चाची तोडमिळवणी करणार कशी आहे? 46 पहिल्यांदा तर आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट किती आहे त्यांचा? पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असताना, त्याने सुरुवातच लाडक्या बहिणीत केली पण आकडा कुठेही कळत नाही. आकडे सगळे सांगायचे आणि नसतात. कमी झालाय त्यांनी ते म्हणूनच संशय लोक त्यांनी 36,000 कोटी सांगितलं. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, होतो ऐका ना, इतकं एकदम म्हणजे तोडमिळवणी कशी होईल? काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही. असं आहे, एवढं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितिक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात ना. आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात. त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात. त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे. 2100 कधी बसत? त्याच्यात असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे. बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची. आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चालू आहे, पण त्याचवेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे. त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला. ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? हो, याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ. सोनू बोल. महायुद्ध जो लास्ट टाइम बजट प्रोविजन था इस बार उसमें दिख नहीं रहा. 547 करोड़ आपको किसके दे रहे महाराष्ट्र विधानमंडल? देखिए, महाराष्ट्र विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है, इसका पूरा बजट बताया है. यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है, सारी चीजें करनी पड़ती है. तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते, वो करते हैं. सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं. और जो विस्तार की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है. इस साल उसको पैसे नहीं लगेंगे. अभी तो उसके डिजाइन ड्राइंग तैयार होंगे, फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेनस्टॉर्मिंग करेंगे, उसके बाद वो विषय आएगा. $180 का 70 आहे. 1,000 कोटीच्या पुढे एकाचं 670 पुढाचे 170 1200 कोटीपर्यंत. तुम्ही जे सांगताय ना हे वर्षभरातला तो खर्च होतो. आता काही मागण्या आमच्या जुलैमध्ये येतील, काही मागण्या आमच्या डिसेंबरमध्ये येतील, काही पुढच्या मार्चमध्ये येतील. त्यामुळे फायनली तो खर्च याच्यावरच जातो, कमी होत नाही. जो घोषणा है क्या है, किस तरीके से या संपूर्ण बजेटमध्ये आरोग्यावरती आणि वैद्यकीय शिक्षणावरती अत्यंत अपुरी दिसून येते. नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय धोरणानुसार बजेटच्या 8% किमान खर्च हा आरोग्यावरती असायला पाहिजे. मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण दुप्पट आरोग्यावरती खर्च करू अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षामध्ये आम्ही वाढवले होते. पण आताच्या याच्यामध्ये महात्मा फुले योजनेला 10,000 कोटी रुपये लागणार आहे. 700 कोटी रुपये दिले. महाराष्ट्राचे दुःख एनआरजीएमचे पुढे रेग्युलर कार्यक्रमासाठी सुद्धा पैसा राहणार नाही. याचं कारण काय आहे माहितीये का की यातले आता बांधकामाचे जे पैसे आहेत हे एक्सटर्नली एडेड आहे. त्यामुळे आज ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. जसं आपल्याला
5,000 कोटी रुपये आपल्याला आता यांनी दिलेले आहेत, हुडकोनीने आणि एडीबीने दिलेले आहेत. तर हे जे सगळे एक्सटर्नल एडेड पैसे आहेत त्याच्यातनं आपण बांधकामं करणार आहोत आणि आपल्या रेग्युलर कामाकरता हे पैसे ठेवलेले आहेत. वैद्यकीय शिक्षणाला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज केली, 35 कॉलेज केली, बजेटमध्ये तरतूद केली फक्त 2,500. होईल ना. त्यांनी मागितले, जे वैद्यकीय शिक्षण विभागाने तेच सांगितलं की त्यांना बांधकामाकरता जे पैसे पाहिजेत ते आम्ही वेगळे देतो. काही बांधकामं आपण यात नाही करतो, पण मेजर बांधकामाकरता पैसे आपण एक्सटर्नल एडेड मधून देतो. आणि त्यांना जर कुठे कमी पडले तर आम्ही पुन्हा देऊ त्यांना पैसे, त्या अडचण नाही. संगमेश्वर में जहां पर छत्रपति संभाजी महाराज अपने अंतिम क्षणों में थे, वो जो सरदेसाई का वाड़ा है, कल ही उनके साथ हमारी बातचीत भी हुई है. हमारे उदय सामंत जी भी उनके घर गए थे, उन्होंने मेरी बातचीत कर दी. उन्होंने ये मान्य किया है, उन्होंने इतना कहा है कि वहाँ थोड़ी जगह हमको दीजिए ताकि हम 11वीं शताब्दी से वहां पर है तो हमारा नाम भी रहना चाहिए. हम लोग को कहा है निश्चित रूप से उनका नाम हम नहीं मिटाएंगे, तो उसको आगे ले जाने का काम चल रहा है. तुम्ही वाचलं ते जिथे जे काय वाढवलं ते सांगितलंच आहे. संगमेश्वर के बात शिवाजी का जो मंदिर है सिंधुदुर्ग वाला, उसको लेकर बहुत ज्यादा खर्चा है. सिर्फ साल में 6,000 रुपए उसको अलॉट हो रहे हैं. जब उसको लेकर आप लोगों का कुछ बातचीत हुई है, उसको कैसे करना है? एक कौन सा मंदिर? शिवाजी का जो मंदिर सिंधुदुर्ग में है. देखो यार, आप अचानक कोई प्रश्न पूछ लोगे तो सारी जानकारी तो हमारे पास रहती नहीं है. काय म्हणाले? भाव वाढवले नाही मर्सिडीजची, त्यांच्या करता ते काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही ऐकलं नाही का? 20 लाख रुपये ज्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो ते आता 30 लाख केलं ना. ते स्थगिती देणार उद्धव ठाकरे नाही या. काल उद्धव ठाकरे त्याला प्रत्युत्तर दिलं. आता तुम्ही कोर्टमध्ये भेटताय, म्हणजे हे सगळं वेगळं वातावरण काय? ट्रान्सपोर्टचा टॅक्स समोर आल्यानंतर तोंड फिरवून जाण्याची दुश्मनी थोडी आहे. ही जे बोललं ते धोरणात्मक बोललं. त्यांनी कारशेडला त्या ठिकाणी स्थगिती दिली, त्यांनी नाणार प्रकल्पाला स्थगिती दिली, यादी आहे ना स्थगितीची. आणि ज्याच्यामुळे आज नाणासारखा प्रकल्प आपल्याकडे होईल की ना असा प्रश्न निर्माण होऊन गेला. रोज जाऊन भांडावं लागतंय. त्याच्यामुळे स्थगिती तर दिली, स्थगिती निर्णय असते. आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या धंद्याला कोट्यवधी रुपयाची करमाफी दिली जाते गेल्या अनेक वर्षापासून. प्रत्येक अशा प्रेस कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न विचारतो, पण ती करमाफी यावेळी पण दिली का देणार? असं आहे, करमाफी वगैरे नाही, काही गोष्टींमध्ये आपण त्यांना सूट देतो. ती जी सूट आहे त्याचा क्वांटम बघा आणि आयपीएल झाल्यामुळे आपल्या इथे येणारा बिझनेस बघा. शेवटी आपण समजा आपल्याकडे कोणी कारखाना लावतो तर कारखाना लावणाऱ्याला प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देतो ना आपण. तसंच हे आहे की आज समजा आपण जर वेगवेगळे टॅक्सेस लावले, एका मिनिटाकरता लक्षात ठेवा, मुंबईचा व्हेन्यू येणार नाही, दुसरे व्हेन्यू घेतलं. आज देशामध्ये व्हेन्यूची कमतरता नाही आहे, नुकसान पण असं आहे. त्यांना इन्सेंटिव्हची गरज नाही, ते इन्सेंटिव्ह देतच नाही. आपण तुम्हाला सांगतो, नुसते पोलीसचे चार्जेस वाढवले, पोलीसचे ज्यावेळेस वाढवले होते त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की आता अहमदाबादला करू, आम्ही अजून चेन्नईच्या स्टेडियमवर करू. त्यामुळे शेवटी आपल्याला एक अर्थकारणी बघावं लागतं. हे आपल्याला माहितीये की परवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कॉन्सर्ट इकॉनॉमी तयार करा. का तयार करा? कारण हे काही ते लोक जे आहेत
त्यांचं कॉन्सर्ट ही काही देशांमध्ये तर त्या कॉन्सर्टमुळे त्यांच्या वर्षभराच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळाला. इतकं मोठं कोल्डप्लेने म्हणजे $2 बिलियन आणि $4 बिलियन त्या ठिकाणी फायदा आला. त्यामुळे तुम्ही जर तात्विकदृष्ट्या म्हणाल तर मी पण म्हणेल कशाला पाहिजे आयपीएलला, हे तर एंटरटेनमेंट आहे. पण त्याचा दुसराही बाजू आपल्याला पाहावी लागते की जर आयपीएलमुळे आपल्याकडे लोक येणार असतील, टुरिस्ट येणार असतील, बिझनेस होणार असतील, हॉटेलमध्ये लोक राहणार असतील तर जीएसटीच्या रूपाने त्याच्यात तिप्पट पैसे आपल्याकडे येतात. लाडक्या बहिणीची मतं घेईपर्यंत मला दिलाय